तर पब्लिक तुम्हाला माहिती आहे का, एक वेळेस टेलर फडामध्ये फसली तर बाहेर कसं निघते ते. तर बनत राहा ब्लॉग मध्ये, पूर्ण ब्लॉग दाखवतो तुम्हाला. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आज मी चाललोय बघा आमच्या फार्म हाऊसमध्ये. ते म्हणजे मी आज शेतामध्ये चाललो या लोकांशी बोलणार आहे आणि जे आमचे ऊसतोडीचे लेबर आहेत त्यांच्या संग जाणार आहे आणि थोडा वेळ टाईम स्पेंड करणार आहे त्याच्या संग मी. म्हणजे त्यांचं डेली रुटीन वगैरे काय असतं ते जाणून घेऊया. तर बनत राहा ब्लॉगमध्ये, पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवतो. देन गाईज, मी आता आलो या फळामध्ये. तुम्ही माझ्या मागं बघतच असता की ऊस वगैरे दिसत असेल तुम्हाला. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे का, सकाळी सकाळी लई शॉकिंग न्यूज आली आहे. ते म्हणजे आपले उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांचं निधन झालेलं आहे ॲक्सिडेंटमध्ये. तर अशी दुःखद बातमी आल्यामुळे काय ब्लॉग बनवायचं काय मन पण नाही होत. तरी मी तर आलो रानामध्ये. ते बघू शकता तुम्ही, ऊस वगैरे तोडत आहेत आणि एक माणूस बांधत आहे तिथं. तर जाऊया आपण. हे आहेत बघा आमचे बदाले भाऊ, मोळी बांधत आहे. हे बघा भाऊ, यांना लई बोटी खाऊ वाटते. रात्री खाली की नाही बोटी? कसली लागली भाजी? हां, तर आपण पार्टी केली का रानात? तर गाईज, माणसं तर तोडू लागले ऊस आणि मी बसलो होतो बरं का मुळीत. आणि तेवढ्यातच आई म्हटली म्हणून लागली, हाय गाईज. फडामध्ये बसून तर मला होऊ लागलं बोर. पण हे माणसं काय संध्याकाळ झाली तरी पण ऊस तोडू लागले. तर गाईज, तुम्हाला तर माहिती आहे सबर का फर मिठा होता आहे. पण माझं ऊस एवढं गोड लागत होतं की नाही, सगळे काम सोडून मी डायरेक्ट ऊसच खायला बसलो. आपण म्हटलं होतं मी की थोडंसं ऊस खा बा, पण यांना काय रिस्पॉन्स नाही दिलं. मग काय बदाले भाऊ जवळ गेलो, पण ते काय माझ्याकडे बघतच नव्हते. डायरेक्ट ते हेडफोनच लावू लागले. गाईज, आमचं तर पूर्ण तोडायला झालं आणि आम्ही भरायला लावणार होतो बरं का ट्रॅक्टर. आणि तेवढ्यातच आमचं ट्रॅक्टर फसलं आणि कसा बाहेर निघतो ते नक्की बघा बरं का तुम्ही. ट्रॅक्टरचं मुंडकं तर वर होऊ लागलं, पण तरी पण आम्ही ट्रेलर बाहेर काढू लागलो बरं का. काही पण सांगा राहू, आपले लेबर एक नंबर ट्रॉली भरते बरं का. हे बघा ना, डायरेक्ट बाहेरच निघत नव्हते, डबल ट्रॅक्टर लावूनच बाहेर निघते.